या प्लॉटला आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. तर तुमच्या अपेक्षा काय आहेत आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनी? अपेक्षा म्हणजे एवढंच की जे रोपाची एक समान वाढ नाही ती रोपाची वाढ एक समान झाली पाहिजे आणि झाडाचा बोंदा बघून आम्ही पहिल्यांदा नवीन केळी लागवड केली ती बाग सक्सेस झाली पाहिजे. 100% तुमचं जी काय अपेक्षा आहे ती येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये 100% पूर्ण होणार आहे. एक छोटासा प्रयत्न आहे आपला व्हिडिओ करण्याचा. तर आपण येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये पाहूया दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद सर. नमस्कार. 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 आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव अण्णा उत्तम करंडे, राहणार आहेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ही टेंभुर्णी पासून किती अंतर आहे? टेंभुर्णी पासून सोलापूर रस्त्याला 10 किलोमीटर अंतरावर आहेरगाव आहे. 10 किलोमीटर. हो. अगदी हा सोलापूर आणि टेंभुर्णी रोडच दिसतोय आपला. हो, हा दिसतोय हायवे, सोलापूर हायवे. म्हणजे गाड्या वाहतात आपण- डाळिंबाचं मार्केट आहे डाळिंबाचं मार्केट शेजारी पाठीमाग काय आपलं. नाव आहे तिथं? परफेक्ट कृषी मार्केट डाळिंबाचं. परफेक्ट मार्केटच्या पश्चिम दिशेला हा प्लॉट. बोला टाईप. मग मला काय म्हणायचे, ज्यावेळेस तुमच्याकडे समाधान भगत सर आणि आमचे सुहास मेटकल सर आलते हो, त्यावेळेस हे दोघं सर आले होते. बरोबर. त्यांनी औषध पण दिले आम्हाला, काही ड्रिप 2 डोस आणि फवारण्यासाठी काही प्रॉडक्ट दिले होते. आज तारीख किती बरं? आज तारीख 8 सप्टेंबर 2024. 8 सप्टेंबर 2024 म्हणजे आपण 8/9/2024 असं पण म्हणतो. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही ज्यावेळेस ह्या आपल्या केळीसाठी मार्गदर्शन घेतलं, स्प्रे घेतले आणि जमिनीतले डोस दिल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की ह्याच्यामध्ये काहीतरी धमक ताकद आहे भाऊ? हा. पण त्यानंतर 2 दिवसांनी मला घेतले वैयक्तिक कारणामुळे, लाईट असू द्या काय असू द्या, त्यामुळं मी ते 9 तारखेपासून सोडायला चालू केले. 9 जुलै 2024 ला पहिला डोस ड्रिप दिला आणि 10 जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण स्प्रे दिला. 50 लिटर पाणी करून ते 2 प्रॉडक्ट एकत्र करून स्प्रे दिला आणि त्यानंतर 25 दिवसांनी दुसरा डोस सोडला. पण 25 दिवस व्हायच्या अगोदरच मला असं जाणवलं की 15-16व्या दिवशी ही झाडाची वाढ सुरू झाली आपल्या आणि जे आपले पोग असतात झाडात वरनिंगमध्ये ते पोग्याची लांबी वाढली होती. म्हणजे पाल्यातला डिस्टन्स, 2 पाल्यातला डिस्टन्स अंतर वाढला होता आणि पोग असं उंच दिसायला लागलं आणि पुढे बागाला आकार म्हणजे काळुकी वगैरे चांगली दिसायला लागली होती. आता जी आपण केळी बांधलेली आहे ही किती दिवसापूर्वी बांधली? बांधून ह्याला 8 दिवस झाले. 8 दिवस झालं बांधलेली. 8 दिवस. आणि ह्याच्या अगोदर आपले 2 डोस गेलेले आहेत. हो, 2 डोस पूर्ण. आणि त्याच्या अगोदर केळीची लागण तारीख किती आहे? केळीची लागणी तारीख आहे 30 एप्रिल 2024. 30 एप्रिल 2024. म्हणजे केळीने आपल्या वय खाल्लं होतं म्हणा काय हरकत? हो, केळीनं आपल्या 1.25 महिना पूर्णपणे उन्हाळा टेम्परेचर होतं. एवढं टेम्परेचर होतं की अबाव 45-46 डिग्री टेम्परेचर होतं इथं सुद्धा. मला काय म्हणायचंय, आपण हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एक उद्देश आहे की बघा तुम्ही मला काय म्हणायचंय, एक आपण असा एक वेगळा अभ्यास केला, हे वापरा बायोऑर्गॅनिक कदाचित तुम्ही वापरलं नसतं. बरोबर. तर आजच्या परिस्थितीला प्लॉटची काय अवस्था असते? माझ्या मते मी प्लॉट ठेवणार नव्हतो हे कंडिशन मध्ये होतं. का तर मी ऍक्च्युअली इकडचा जो साईड दिसतोय तो 35 गुंठी प्लॉट मी मोडलेलाच आहे. लावताना मी 2 एकर लावला होता, म्हणजे 2.25 एकर लावला होता. आणि पहिल्यांदा म्हणजे केळी रानात पहिल्यांदा लावली होती. मग परिस्थिती अशी झाली की टेम्परेचर लागवड उशिरा झाली आणि रोपं मला उशिरा मिळाली. एप्रिलमध्ये लागवड झाली आणि त्यानंतर परत मग रोपं खूप जायला लागली. चलबिचल व्हायला लागली. केळी ठेवू का नको, समजा केळी ठेवलं तर परत मोठं पीक जायचं. मग असं करत करत मी 35 गुंठ तर मोडलंच. हो, ह्या म्हणजे ते टोमॅटो आहे ना तिथं सुद्धा केळीच होती. पण त्यावेळेस काय तुमचा म्हणजे संपर्क नव्हता किंवा ह्या वापरा बायोऑर्गॅनिक माझा काय संपर्क झालेला नव्हता. त्यानंतर एकरभर केळी ठेवली. सगळे म्हणण्यापेक्षा वडील म्हणले एकरभर राहू द्या. खर्च केला आपण, एवढा 1-2 लाख रुपये घालवले. ड्रीप शेणखत हे सगळं वापरलं. तुम्हाला ही वापरा बायोऑर्गॅनिक कडे तुमचा म्हणजे एक शोध कसा लागला तुम्हाला? शोध असा लागला की सहज मोबाईलवर बसल्या एक क्लोजचे एक व्हिडिओ आलता मोबाईलवरती, युट्यूब बघत असताना मी सहज. मग ते बघितलं तर त्याने सांगितलं की महिन्यात रिझल्ट मिळतोय, 20 दिवसात रिझल्ट मिळतोय. ठीक आहे म्हणलं आपण तर बघू ट्राय करून. आणि ते बघत असताना मला ते टेंभुर्णीचे भगत सरचा नंबर खाली आला त्या ऍडमध्ये नंबर. ठीक आहे म्हणलं आपल्या भागातले आपल्याला कमीत कमी फसवणार तर नाहीत. मग हे हिशोबाने मी फोन केला. मग 2 दिवसांनी सर आले आमच्याकडे. बाबा असं प्रकार सांगितलं की बाबा रिझल्ट चांगले आहे ते सोडा. मग तेव्हापासून आम्ही सोडायला चालू केलं आणि प्लॉटची अवस्था एकदम चांगली वाटली मला. एका महिन्यात तर बऱ्यापैकी तळावर आल्यासारखं वाटलं प्लॉट. नाहीतर एक कुठं कमरं लागायचं, एक भुईत होतं, निम उपरल्याला इकडं लावायचो, एक कमरं लागत होतं, एक भुईला म्हणजे अक्षरशः ही चलबिचल जाते. मग केळी मोडावी अशी परिस्थिती झालं होतं. मला काय म्हणायचे, आपण हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की भगत सर आणि तुम्ही ज्यावेळेस उभा राहिला, ही पहिली लाईन, दुसऱ्या लाईन मधल्या दुसऱ्या झाडापाशी तुम्हाला उभा करून तुम्ही पहिले फोटो व्हिडिओ काढलेले. तर आपण दिसणार नाही म्हणून थोडंसं बाहेर आलोय. आणि तसं आपण आपल्या मोबाईल मध्ये फोटो पण तुम्ही आहे त्या ठिकाणी उभा राहून, मी तुमच्या मोटरसायकलीवरती उभा राहून पाठीमागच्या लोकेशनसाठी खूप मोठा प्रयत्न केलाय. का एवढं का करायचं सर? मला काय म्हणायचं बघा, आता तुम्ही मला आज एकदम परफेक्ट उत्तर देणार आहेत. कारण जो कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो तो साहेब चोर आहे का? नाही, चोर नाहीच ना. त्याच्या रानात तो कष्ट करणारा चोर आहे का? नाही ना, चोर. मग त्याला जर यश येत नाही तर त्याचा काय तो गुन्हेगार आहे का? नाही. मग मला काय म्हणायचं बघा,
हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर तुम्ही तर आता साक्षीच इथं आपल्याला टोमॅटो तुम्ही ठेवला आणि केळी काढली. मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा खर्च करत असताना पीक उचलत नाही, ह्याचं कारण तुम्हाला काय जाणवतंय? वापरा गडीभर वापरा बायोरेनिक बाजूलाच ठेवा. बरोबर आहे. तुम्ही जे प्रश्न विचारला अगदी बरोबर विचारला. मग कुठेतरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव किंवा मग कंपन्याची फसवेगिरी, वेगळे प्रॉडक्ट द्यायचे, त्याचा रिझल्ट नाही भेटणार शेतकऱ्यांना. बरं, शेवटी मी माझ्या रानात केळी पहिल्यांदा लावली होती, त्यामुळे कोण काय सांगताय मला माहित नाही. मला काय म्हणायचंय, तुम्ही जे बोलताय मला तुमच्याकडूनच का उत्तर मी म्हणजे एवढं सगळं अगदी नाही ते प्रश्न विचारतो. विषय असा आहे की तुमचं असन, माझं असन, कुणाचं पण असू द्या, बरोबर आपण कष्ट खर्च करीत असताना, वेळ देत असताना जर पीक कुठलं पण असू द्या, बरोबर जर ती अपेक्षित त्याची वाढ होत नसेल आणि ह्या वाटेने येणार जाणार सहज म्हणत असेल, काय राव आता काय राव म्हणल्यावर नाही, बरोबर तोंडात हल्लेवणी होत बरोबर आहे. कोणाला सांगायसारखं नाही. हो तसं आहे. पण आपलं कष्ट खर्च कुठं चुकलाय का, आपण कुठं कमी पडलोय का, स्वतःचं मन साक्ष देतो स्वतःला हो, मी बरोबर. कुठं कमी पडलो, मला का मार्गदर्शन भेटाना, मी सगळं केलेला कष्ट खर्च मला का लाभ आणा. बरोबर. मग ह्या वापरा बायोरेनिकने मला काय म्हणायचं बघा, तुम्ही युट्यूबला सहज सर्च केलं किंवा पुढं आलं आणि बरोबर. तुम्ही त्याला एक थोडासा वेळ देऊन थोडंसं पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिलं आणि तुमच्या मनाला कुठतरी स्पर्श झाला की ह्याच्यात काहीतरी बाबा हो, औषधामध्ये काहीतरी आहे. दमक आहे आणि बरोबर. ते तुम्ही मला काय म्हणायचंय, तो निर्णय घेतला, फोन केला, सर तुमच्यापर्यंत आले, सरांनी पण जसं तिकडचं तुम्ही व्हिडिओ बघितला असं सरांनी पण व्हिडिओ तुमचा काढला, आज आपण दुसरा व्हिडिओ काढतो. हो बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, ह्याच्यात तुम्हाला काय फसवेगिरी वाटते का? नाही, फसवेगिरी मला 100% मुळीच नाही वाटली कसली सुद्धा. का तर मीडियासमोर किंवा कॅमेऱ्यासमोर खोटं बोलण्याचा माझा काय उद्देशच नाही. म्हणजे काय मला काय साध्य होणार नाही. जे मी वापरलं नाही ती नाहीच म्हणणार आणि जे वापरलं ते वापरलंच म्हणणार. मला काय म्हणायचं, आपल्याला कोणावरच बदनामी करायची नाही, कोणाची टीका टिप्पणी करायची काय नाही. नाही, बरोबर आपल्याला एकच करायचंय, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कुणी गोळ्या हाणतात त्याचा काय उपयोग? बरोबर. स्वतःला मला काय आपल्याला काय करायचंय, ह्या कंपनीने एक ही टेक्नॉलॉजी अशी युनिक बनवली. मला काय म्हणायचं बघा, आपण जर एक मागच्या 20 वर्षाच्या काळात गेलो सहज आणि आपण असं म्हणलो 20 वर्षाच्या काळात आहे आज आपण, असं गडीवर पकडू आपण आणि आपण असं म्हणलो की बटनावरचा मोबाईल, बटन दाबलं की फोन लागतो आणि कुठेही माणूस असला तर तो एका मिनिटात आपल्याशी संपर्क होऊन आपण त्याशी 2 मिनिटात आपला पाहिजे तो निरोप देऊ शकतो. बरोबर. तर मागच्या 20-25 वर्षाच्या काळात हे खरं वाटलं असतं कोणाला? नाही, शक्यच नाही. पण आज आपण कसं आहे, स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल कोणी की हे असं होऊ शकतं. असं होऊ शकतं. हा. इतकं टेक्नॉलॉजीत बदल झाला की आज आपण व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ अगदी एखाद्याला आपण बघू असं- शकतो काय करतो तो. हा असं आपण म्हणू शकतो, अरे सुकलाय तुझा चेहरा, काय जेवण केलं का नाही तो, बरोबर इतक्यापर्यंत आपण ती कॅमेऱ्यात बघून त्याला बोलू शकतो. बरोबर तितकी क्वालिटी आली, 5G आली. बरोबर. शेतीमध्ये तुम्हाला सुधारणा वाटते का? 100%. तसं नाही, हे आपलं वापरा बायोरेनिक गडीभर बाजूला ठेवा म्हणलंय मी हा तुम्हाला. हा हा. तुम्ही ही वापरा बायोरेनिक वापरण्या अगोदर तुम्ही ह्याला काय काय द्यायचं ते दिलंय, सगळं केलंय, त्याचं परिस्थिती प्लॉट मोडून तुम्ही टमाट लावले. बरोबर आले शेतीत अशी सुधारणा झाली, हे टेक्नॉलॉजी मोबाईल मध्ये जी सुधारणा झाली, ते शेतीत नाही जाणवली. शेतीत त्या लेवलला त्या पटीत टेक्नॉलॉजी नाही आली, असं त्या वापरा पटीत- सोडून. त्या पटीत वाढ नाही झाली नक्कीच नाही झाली. मग ही वापरा ही टेक्नॉलॉजी तुम्हाला स्मार्टफोन सारखी वाटते का? 100% मॉडर्नच आहे हे टेक्नॉलॉजी. कारण त्यात शंकाच नाही काय सुद्धा. कारण ही तुम्हालाच का विचारतोय, तुमचं कष्ट वेळ वाया जाऊन तुम्ही तिथं टमाटा लावले, केळी काढून राग हो बरोबर आहे. साहेब का हो, तुमचं काय चुकलं होतं का ते? नाही चूक तर नाही, शेवटी कुठेतरी मार्गदर्शनाचा किंवा चांगल्या औषधाचा अभाव बरोबर आहे. कुठेतरी हा आणि घडला. बघा, ह्या कंपनीचा वापरा बायोरेनिकचा कुठलाही स्वार्थ नाही. बारीक अभ्यास केला तर जाणकार शेतकऱ्यांना लक्षात येईल की ही कंपनी वापरा बायोरेनिक असं म्हणत नाही की साहेब दाणेदार टाकायचं नाही, कीटकनाशक बुरशीनाशक फवारायचं नाही, वॉटर सुलेबल सोडायचं नाही. नाही. ह्या कंपनीने टेक्नॉलॉजी किती युनिक आणि खूप छान बनवली की मला काय म्हणायचंय, फक्त मास्तर शेणा पाहिजे. बघा बरं का, हो बरोबर. मी काय कोणाला कुठल्या मास्तरला खूप येऊन बोलत नाही, फक्त मास्तर शेणा पाहिजे आणि त्या शाळेत कुठल्याही जातीची कसलीही कमी जास्त वयाची मुलं जर गाठली तर ती मुलं जर पास होत्यात तर मास्तर शेणा पाहिजे म्हणले मी. हो बरोबर आहे. काय म्हणलंय मी? मास्तर शहाणा पाहिजे, तर ती मुलं पास होत्यात. पास होत्यात. बरोबर आहे. जर मास्तरलाच कळत नसेल, पाच नापाच विषय बाजूलाच राहिला. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्या वापरा बायोरेनिकने खूप अभ्यासपूर्वक ही टेक्नॉलॉजी बनवली की तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी शेती करत असताना तुम्ही फक्त वापरा बायोरेनिक कंपनीची टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला. बरोबर आहे. 1 महिन्याच्या अंतराने हे जे डोस आहेत, हो. तर तुमचं पीक तुमच्या बरोबर बोलतंय की मला पाहिजे होतं ती तुम्ही दिलं 100% आणि ह्याच्या अगोदर तुम्ही देत होता देतो. बरोबर. पण त्याला पाहिजे ती मिळत नव्हतं, म्हणून ती वाढत हो नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे लहान बाळ जर त्याला भूक लागली तर रडतं आणि आई त्याला पाहिजे ती. बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर.